सरपंचाने आम्हाला ना भर चौकात मारलं. भरपूर पब्लिक होते. सरपंचाचं नाव आहे सुभाष गायकर. त्यांनी ना आम्हाला म्हणजे मारलं. त्यांनी आम्हाला ते चौकात नेऊन मारलं. खाली चौकातही मारलं. ग्रामपंचायतमध्ये नेलं आम्हाला. पोलीस पाटलानं सुद्धा आम्हाला मारलं. काम त्यांचं राहतं ना, पोलीस पाटलाचं काम राहतं बा थांबवायचं. त्यानं उजूक आम्हाला माणसं गोळा करून आम्हाला मारहाण सुरुवात केली. कोणी बुटाच्या लाता घातल्या, कोणी कपडे ओढले, कोणी केस ओढले. यांनी म्हणजे भर चौकात मारलं. आणि मग आम्हाला ग्रामपंचायतमध्ये नेलं. तिथं नेऊन आम्हाला कोंडू मारलं. कारण पोरांना आणि मला बी इतकं मारलं तर माझ्या बुटांच्या लाता घातल्या, इकडून मागून घातल्या, डोळ्यावर घातल्या, सारे चौकडं केस पण वाढले. एवढं झाल्यानंतर त्यांनी बचत गटाच्या बाया बोलावल्या मला मारायला. म्हणे हिचे चौकात म्हणे हिची आपण साडी फिरून तिला चौकात फिरवू म्हणे. साडी फेडायची तयारी होती अशी सरपंचाची आणि पोलीस पाटलाची. त्यांनी काय केलं, गुन्हा दाखल केला आमच्यावरती. मग त्यांनी ना आम्हाला पोलिसांच्या सोबत आम्हाला गाडीत टाकून दिलं. तर त्यांनी मग आमची त्यांनी तक्रार घेतलीच नाही. आम्ही 2-4 दिवस आम्ही येत होतो. पण पोलिसांनी काय केलं, अधिकाऱ्यांनी काय केलं, त्यांचीच पुरशी जे आमच्यापासून घेत राहिले. त्यांना आधार कार्ड द्या, त्यांना मारहाण करणार नाही, त्यांना हे करणार नाही असे ते आमच्याकडून त्यांचे घेऊ राहिले. आणि आमचं काय आहे बा, आमचं पाहिजे का नको? हे कायसाठी बसेल? आमच्यासाठी, आपल्यासाठी, जे समाजासाठी ना, थांबवायसाठीच आहेत ना सगळे. पण मग त्यांनी आमची पुरशी जी काहीच घेतली नाही. फक्त त्या सरपंचाची त्याला आम्ही परत त्याच्या नादी लागणार नाही असं त्यांनी आमच्याकडून जबाब घेतले, लिहून घेतलं. मग त्यांनी आमची तक्रार या पोलीस स्टेशनने घेतलीच नाही. आम्ही ऑनलाईन केस टाकली. पण ती काय आम्ही ऑनलाईन टाकली तरी त्यांना आम्ही म्हटलो का आम्हाला पण आम्हाला लिखून पाहिजेच बुवा, तक्रार आम्हाला पाहिजे तुमच्यापासून. 3 दिवस गरके मारले आणि काय आमची तक्रार घेतली नाही. मग त्याच्यावर आम्ही 1 दिवस आलो. ते म्हणले आम्हाला तारीख दिली. त्यांनी इथं गेले याच्यामध्ये तहसील कार्यामध्ये आमची तारीख दिली. त्यांनी तारीख टाकली आमच्यावर. म्हणे हे तारीख घ्या आणि याला जामीन दाखल करा आणि आपण मिटवून घेऊ. पण आम्ही म्हणलो आमची तक्रार घेतली नाही ना, आम्ही मिटवून कशी घेऊ बा, एवढं आमचं म्हणणं होतं. यांनी एवढी माझी इज्जत घातली. वर चौकात त्यांनी पुरुष माणसाने मारलं आम्हाला. कारण प्रत्येक जणांनी लाता बुके घातल्या, डोळ्यावर लाता मारल्या, इकडून मारलं, या इदाने मारलं. अजून एक्सरे काढले तर तुम्हाला पुरावा मार सगळा भेटणार आहे. डोळ्याचं म्हणजे डायरेक्ट तुटलं होतं डायरेक्ट डोळा. मला एक डोळ्याने दिसायला कमी पडलं, दिसत नाही म्हणजे पूर्ण दिसत नाही डोळ्याने. मग इतका मार लागलेला होता डोळ्याला. वाद कशावरून झाला? वाद कशावरूनच नाही. मुलगा कामाला चालला होता. त्यांनी मुलाच्या गाडीची चावी काढली. पोर म्हणे काही संबंधच नाही चावी विसकायचा. म्हणे मी कामाला चाललो, मी काय तुमच्या भांडणात नाही. तर त्यांनी काय केलं, चावी पोराची काढली आणि पोरानं फक्त त्यांचा हात पकडला तर त्यांनी पोराच्या मुसकाडीत मारले. तरी माझं पोर कामाला निघून गेलं. त्यांनी काय वाद घातला नाही. तर मी विचारायला गेलं तर त्यांनी लगेच ठाकरे आली म्हणे, आज परत आली ठाकरे गुजरायला असं मांडला मला आणि शी दिली. मग मी त्यांची गची पकडली. मी शर्ट कॉलर पकडले त्यांची शी दिल्यावर. मग त्याने आम्हाला लय मारहाण केले. त्यांनी पूर्ण पब्लिक बोलून आम्हाला लय मारहाण केले. पुरुष माणसानेच आणले, पोरांनी लाताने बुक्क्याने आणले आम्हाला. आता काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे ना, आम्हाला फक्त त्याला अटक झालीच पाहिजे. आमची बाकी मागणी काहीच नाही. आम्हाला त्याला अटक झाली पाहिजे एवढीच मागणी. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे,
कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.